त्याची छाप कुठे पडली असावी, तर संबंध पालघर वसई तालुक्यात त्या सुट्ट्या पाटलांची छाप पडली. आधी मुळात नाव सुट्ट्या असं असताना सुद्धा त्यांची छाप विरारपर्यंत पोहोचली, वसईपर्यंत पोहोचली. विरार ते गोविंदराव धर्माजी उर्फ अण्णासाहेब वर्तक खेर मिनिस्ट्री मधले एक मिनिस्टर बनले होते त्या काळात. बाळासाहेब खेर पहिले चीफ मिनिस्टर झाले महाराष्ट्राचे. तर त्यावेळेला अण्णासाहेबांना मुलगी आणायची कुठून किंवा माझ्या कारण अण्णासाहेबांचे वडील जरा लवकर वारले, तेव्हा त्यांचे जे आजोबा होते त्यांनी शोध कुठे घ्यावा, तर सुट्ट्या पाटलांच्याकडे आले आणि त्यांनी शोध घेतला. आम्हाला तुमची मुलगी सून म्हणून करायची आहे असा डायरेक्ट प्रश्न विचारला. त्यांचं नाव सुट्ट्या पाटलांना माहीतच होतं. 5,000 रुपयाचा शेतसारा भरणारे 100 वर्षापूर्वी किंवा 80 वर्षापूर्वी 5,000 रुपये शेतसारा म्हणजे किती गडगंज संपत्ती त्या अण्णासाहेबांच्याकडे. तर सुट्ट्या पाटलांची काय हिंमत होती नाही म्हणण्याची. त्यांनी होकारच दिला. तुम्ही तुमचे पाय आमच्या पायरीला लावले, ह्याच्यातच आम्ही धन्य झालो म्हणजे होकार दिला. लग्न झालं. अन्नपूर्णा ताई आमच्या अण्णा त्यांना ताई म्हणायचे. तेव्हा असं करत आणि मग त्यामुळे झालं काय की दुसरी अति सुस्वरूप अशी आमची आत्या एक होती ज्यांच्याकडे मी वसईला शिकलो. तर ती आत्या सुद्धा वेणूताई संबंध वसईत तो चर्चेचा विषय. खेड्यातला सुट्ट्या पाटील त्याची मुलगी काय सुस्वरूप आहे बघा, कारण ती पानं वगैरे आणि सगळा हे पानमळा होता, मोठे मोठे बागायत करते. तर अशा तऱ्हेने ही सुरुवात झाली. तेव्हा अण्णांचं साहजिकच मिसळणं हे आणि उठणं बसणं हे त्या तऱ्हेच्या लेवलच्या माणसात झालं. त्यामुळे अण्णांना एक प्रकारची मिसळण्याची, त्यांच्यासमोर विचार मांडण्याची आणि दुसऱ्यांचे विचार समजून घेऊन ते आपणाला सुद्धा कसे उपयोगी पडतील ही अण्णांच्या मोठ्या लोकांच्या मध्ये उभं करताना अशी झाली. अण्णा तालुका बोर्डाचे सभासद होते. त्यांना वर्तमानपत्र वाचायची खूप आवड होती. पण त्याचबरोबर त्यांना असं वाटायचं की आपण खेड्यात असलो तरी आपल्या मुलांनी जग पाहायला पाहिजे. आणि म्हणून त्या काळात बघा मंडळी, आपल्यासोबत नेलं नसेल त्या काळात अण्णांनी केसरी भाऊ आणि इतर आपल्या मुलांना ताजमहाल हॉटेलमध्ये नुसतं नेलं नाही, बाहेर दाखवलं नाही, तर तिथे जाऊन चहा पाजलाय. आणि हे केवढं तरी प्राकृतिक म्हणजे किती माणूस की हे जग बघा. आणि कदाचित तर भवितव्यता काय देखणार त्यांना माहित नव्हती, पण अनेक 5 स्टार हॉटेलमध्ये नंतर मग आणि आजही केसरी भाऊना आपले पर्यटकांना घेऊन जातात, स्वतः घेऊन जातात. ही बीज कदाचित तुमच्या ते पाहिलंय हे मी मिळवीन अशा स्वरूपाची जिद्द स्वरूपात आली. आणि त्याचबरोबर ते घरगुती पातळीवर सुद्धा आता हे खेड्यातली आपल्या तुम्हाला ते थोडंसं वारली म्हणा, आगरी म्हणा किंवा वाडोळी अशी संस्कृती म्हणतात, तिथे अजूनही 9 वारी नेसायची पद्धत आहे. पण केसरीभाऊंची आई मात्र 5 वारी म्हणायची. आणि त्याबद्दल त्यांना गाव काय म्हणायचा हा मोठा एक जोक आहे. त्या काळात खेडेगावात आडवं पातळ म्हणजे आता मी काय कसं वर्णन करू, पण बऱ्याच लेडीजना माहिती असेल. आता साडी आली त्यामुळे नाही, पण ते उभं पातळ कोणी नेसायचं, तो उभं पातळ म्हणजे ब्राह्मणांनीच नेसायचं, ब्राह्मण स्त्रियांनीच नेसायचं. त्यांचं ठरलेलं, त्यांच्याकडे ब्राह्मणांच्याकडे आडवं पातळ तसं नसायचं. तर अण्णांनी आईला आग्रह केला की तू उभं पातळ नेसायचं आहेस, नाही म्हणू नकोस. मी पालघरहून काळे नावाच्या बाई आहे त्यांना आणतो आणि उभं पातळ कसं नेसायचं हे मी त्यांना सांगायला लावतो. आणि 2 दिवसाच्या प्रॅक्टिसने आपण आपल्याकडे ज्या पाहुण्या म्हणूनच येतील आणि तुला उभं पातळ नेसायची प्रॅक्टिस देतील. आणि झालं, तिथे आईने उभं पातळ नेसायला सुरुवात केली. आणि मग संबंध बांगणीन झाली म्हणजे थोडस कलोक्युअल लँग्वेज मध्ये म्हणायचे लोक. तर
मागणी झाली ती आता आपल्यात येणार नाही रे, तुम्ही लक्षात ठेवा, रावजी यांना जी बायको आता आपल्यात येणार नाही वगैरे वगैरे अशा अण्णांनी सहन केलं. इतकंच नाही तर भूत भूताट की पिशाच ह्यांचा कंप्लीट नायनाट आमच्या घरापासून दूर करून टाकला. इतकंच नाही, सामाजिक कार्य करताना, राजकीय कार्य करताना काही हितशत्रुत्व सुद्धा येत असते, तर त्याने काय करायचं, रात्री यायचं, त्या लिंबूला शेंदूर गुलाल लावायचं काय ते, आणि ते गाडून ठेवायचे. म्हणजे ह्या रावजी पाटलाचे काय करायचं ते समज रे, असं भूत पिशाच. अण्णा सकाळी उठायचे आणि रस्त्यावर ती लिंब काढून फेकून द्यायची. अशी 100 न 200 लिंब जरी माझ्याकडे आणून गाडली मला संपवण्यासाठी, तरी माझ्यावर 1% सुद्धा परिणाम होणार नाही. खेड्यातला हा माणूस इतक्या जिद्दीने वागतो, हा न कळत आमच्यावर संस्कार झाला. त्यावेळेला ज्यावेळेला ड्रेसचं वगैरे फारसं कौतुक नसायचं, त्यावेळेला सुद्धा केसरी भाऊंचे वडील बाहेर जाताना 1-2 मिनिटं आरशासमोर उभा राहायचे, माझ्या टोपीचा कोण बरोबर आलाय की नाही, तो जर वाकडा झाला असेल तर पुन्हा टोपण काढायची, पुन्हा नीट घालायचं. इतकं जागरूक राहणार. आता केसरी भाऊ आपल्याला अप टू डेट दिसतात, त्याचं बरंचसं क्रेडिट हे लहानपणापासून अण्णा पाहिलंय, त्यांना आपण द्यायला पाहिजे. आणि मला सांगतो, अण्णा खेडेगावात आमच्या इस्त्री वगैरे काही नव्हती. तो तांब्या असायचा ना, चपटा खाली चपटा असलेला तांब्याचा तांब्या, अण्णाने भांडी वगैरे फार छान नाशिकची वगैरे अशा तऱ्हेची आणलेली होती. तर त्यांना जायचं असलं तर ह्याने आता आठवण केली म्हणून टोपीचं टोप वगैरे, तर ते आमच्या घरात 2 झोपाळे, ओटीवर आणखीन एक घरातल्या झोपाळा हे आमचं टेबल, आणि त्या झोपाळ्यावर इस्त्री सारखं अंथरूण घालून त्याच्यावर शर्टला आणि कोटाला इस्त्री करायची. हा खेडेगावातला माणूस इस्त्री नाही म्हणून गबाळ्यासारखा बाहेर जायला तयार नव्हता. हा न कळत आमच्यावर संस्कार होत गेला. अण्णांचं शिक्षण झालेलं नव्हतं, परंतु ते कोर्ट कचेरीत जायचे, तालुका बोर्डाचे सभासद. आणि एवढंच नाही तर काही फॉरेनर आलेले लोक किंवा नेते मंडळी सुद्धा अण्णांच्या घरी कुळपच होती. ह्या सगळ्यांच्या सहवासात राहून एक कुठेतरी एक सजगता, त्याला म्हणतो सुशिक्षितपणा किंवा कसं वागावं याचं नकळत संस्कार हे तुमच्यावर आणि त्यांच्यावर सुद्धा होत गेले. तिथे एक धामणकर म्हणून एक डॉक्टर होते, तर खेडेगावात म्हणजे एकही बोलायची पद्धत नाही. डॉक्टर आला होता, वकील आला होता, म्हणजे आला होता. आणि एकदा ते काहीतरी यांच्या घरी कोणतरी आजारी होते म्हणून ते आले, तेव्हा वीणा आणि शैलेश आणि हिमांशू हे म्हण डॉक्टर आले. आणि त्या डॉक्टरच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणला, मी इतकी वर्ष इथे प्रॅक्टिस करतोय, मला आला म्हणणार, मला तुमच्या घरी फक्त आलं. हा संस्कार अण्णांचा आहे. माणूस फक्त विद्येनेच सुसंस्कारित होतो असं नाही, ते जीवनातल्या अनुभवाने आणि टिपकाप्रमाणे जर मन असेल ना, तर तुम्ही चांगले संस्कार सहज टिपत जातात. आणि त्याचा परिणाम हा किती पिढ्या पुढे चालतो, आपण केसी भाऊवरून बघतो. आता आपण थोडंसं शाळेत सांगतो, शिक्षणाच्या निमित्ताने अण्णांना इंग्लिश येत नव्हतं. पालघर हा आमचा तालुका, तिथे वकिलांच्या बरोबर काही सामाजिक दृष्टिकोनातनं, राजकीय दृष्टिकोनातनं किंवा जमीन जुमला याच्यावरनं काही केसेस चालायच्या, तर वकिलात मिसळलं पाहिजे. त्यांच्या तोंडावर 2-4 बोडके तोडके पण इंग्लिश शब्द फेकायला गेलं तर आपलं वजन वाढेल. त्यासाठी अण्णांनी आमचे देवधर नावाचे डॉक्टर होते, फॅमिली डॉक्टर, कोऱ्याला ब्राह्मण वस्ती जरा जास्त आहे, मथाण्याच्या जवळच कोरळ आहे. तर त्यांची शिकवणी ठेवली त्यांनी. 4थी 5वी शिकलेला हे गृहस्थ आमचे अण्णा, त्यांनी शिकवून ठेवलं, जेवणात तुम्ही काही करा, पण मला बसण्या उठण्यात काही इंग्लिश वापरता आलं पाहिजे, वकिलांच्या बरोबर काही वापरता आलं पाहिजे, म्हणून मला इंग्लिश शिकवा. त्यांनी 2.5 वर्षापर्यंत त्यांची शिकवणी ठेवली. आता 4थीचा माणूस मला इंग्लिश शिकवा म्हणणारा खेडेगावातला, रिमोट प्लेस मधला, तेव्हा ही नकळत आमच्यावर आपोआपच बिंबत गेलं. मथाण्याला प्राथमिक शाळा होती, नंतर मग तुम्ही पुढच्या ह्याच्याकरता एडमंडला विद्याभवनात गेला. एडमंडच्या शाळेमध्ये एडमंडच्या शाळेत गेला. आता तिथल्या तुमच्या काही आठवणी चांगल्या आहेत, काही वाईट आहेत?
त्या वयात केलेल्या खोड्यांच्या आहेत. तर आता मला नगरकर सर आणि गोखले सर यांच्या काही आठवणी सांगा ना. म्हणजे आमचं शिक्षण कसं झालं, गुळाच्या भेली असतात मोठमोठाल्या, त्याला जे तरड बांधलेलं असते ना, ते खेडेगावात ते सगळं हे नाही तर आणि ते दुकानदार तरड त्यावेळेच्या किमती अगदी स्वस्तात काढून टाकायचे, गर्दी नको. तर ही तडका अण्णांनी एकत्र करून ती धुतली आणि जमिनीवर, सारवण केलेल्या जमिनीवर आम्ही विद्यार्थ्यांनी बसायचं. एका शिक्षकाच्या हाताखाली इयत्ता किती? 4 इयत्ता. बिगरी, पहिली, दुसरी, तिसरी. मुलं म्हणायचे की चितळे मास्तर मुलं हाकत असत तसंच काय. आणि अशा तऱ्हेने आम्ही शेवटपर्यंत त्या तळटावरच बसून शिकत होतो. त्यानंतर विना शैलेशचं जनरेशन आलं, त्यांना सुद्धा काही काळ त्या ह्याच्यावर बसावं लागलं. नंतर मग ते सगळंच चित्र पालटलं. हो, बिगरी म्हणजे काय पुढच्या जनरेशन साठी सांगा जरा. बिगरी म्हणजे पहिलीच्याही अगोदर पहिलीच्याही अगोदरच इयत्ता जी होती, म्हणजे अरे काय आपण सुद्धा गमतीने म्हणतो, विकास सुद्धा गमतीने म्हणायचा टूरवर, काय रे काय वागतोस, बिगरीतनं आल्यासारखं काय बोलतोस असं म्हणायचं. तर बिगरीला हा अर्थ होता, पण बिगरी पास झाल्याशिवाय तो पहिलीत जात नसे. बरोबर. स्कॉटलंडचा नकाशा तुमच्या कसं काय उठला जरा नगरकर सरांची आठवण सांगा. स्कॉटलंडचा नकाशा. हे आनंदचं हेच वैशिष्ट्य आहे. त्यांना आम्ही फार मानतो की असा काहीतरी म्हणजे आनंदी पण खवचट प्रश्न सुद्धा. मला तुमच्यातला माणूस शोधायचा आहे. तुम्ही दिसता तसे नाही, काहीतरी वेगळे आहात. माणूस शोधतानाच ते बोलतायत आणि तो फार किस्सा छान आहे, ज्याच्यातून मी शिस्त शिकतो असा किस्सा आहे, म्हणून तो त्याने मुद्दाम घेतलेला आहे. तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतो मी. तर मी 7वी पास झालो, खेड्यातनं 7वी पास झालेला माणूस वसईच्या आरपी वाघ हायस्कूल मध्ये जाणार आहे, कारण आमची आत्या तिथे होती. केसरीला आता पुढच्या शिक्षणासाठी कुठे ठेवायचं, तिथे कुठेही आमच्या सफाळ्या विभागात पालघर गिरीश हायस्कूलच नाही, माहीमचं हायस्कूल सुद्धा नंतर झालं. तर मग आता ठेवायचं कुठे? मग आत्याचं घर म्हणजे बहिणीचं घर, वेणूताई तू केसरीला ठेव आणि त्याला शिक्षणासाठी ठेव, नाहीतर त्याच्या इंग्रजी शिक्षणाची आभार होईल. त्यावेळेला इंग्रजी शिक्षण असं म्हणायचं. कुठे जायचं? मराठी 7वी पास झाला, आता इंग्रजी शाळेत नाव म्हणजे तो अगदी असा खेडेगावातला हे होता. आणि इंग्रजी शिक्षणात सुद्धा नॉन मॅट्रिकला फार महत्व होतं. काय काय शिकला तुम्ही? मी नॉन मॅट्रिक आहे. म्हणजे नॉन मॅट्रिक म्हणजे एखादी काहीतरी डिग्री म्हणूनच तो म्हणतो, नापास झालेला असतो पण तो नॉन मॅट्रिक म्हणून त्या समोरच्यावर छाप मारतो. तर आता इथे भरता पिरियड फायनल एका वर्षात 3 इयत्ता केल्या आणि मग त्याला भरणार व्हीएक क्लास करावा लागतो. खेड्यातनं किंवा बाहेरून आलेल्या मुलांना ज्यांचं 5वी 6वी 7वी ह्या हायस्कूलमध्ये झालं नाही, त्यांना तो क्लास करायचा आणि मग त्याला 8वी मध्ये प्रवेश द्यायचा. हो, तुम्ही स्कॉटलंड का वगळताय? नाही, त्या स्कॉटलंडकडे देतो. तुम्ही घाबरू नका, मला काय शिक्षा झाली आहे मी सांगायला लागणार सुद्धा नाही. तुम्हाला सांगतो की गोखले सरांनी मला मार्क्स दिले, म्हणजे इंग्रजीत मी पहिला आलो, म्हणजे व्हीएक क्लासमध्ये ना, बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये व्हीएक क्लासमध्ये पहिला आलो. कारण माझी स्पेलिंग पाठ असायची, त्यानंतर वाक्य बनवणं माझं चांगलं बनलं होतं. गोखले सर ती मेहनत घेत होते, मी त्या गुरुंना सगळं हे श्रेय देतो. आणि अशा तऱ्हेने झालं आणि मी 8वीत जाऊन बसलो. आता इतिहास भूगोल असे विषय नगरकर सर शिकवत असत. नगरकर म्हणजे असं व्यक्तिमत्व इथे दाखवायला नाही, इतकं भव्य दिव्य व्यक्तिमत्व होतं ते. जाड दूध आणि कोट वगैरे घातलेलं आणि मोठे दणकेबाज शिक्षक होते ते. तर त्यांनी आल्याबरोबर
मी अक्षरशः नवखा विद्यार्थीच्या याच्यात होतो. बाकीचे माझे आत्याकडची मुलं वगैरे मी त्याच हायस्कूलमधून 5वी 6वी 7वी करून वर आली होती. राऊत फॅमिली तशाच तऱ्हेने आली होती. माझे मित्र जमले होते, पण ते आत्याकडे खेळायला जायचो त्यावेळेला ते मित्र. तर तिथे त्यांनी एक सूचना दिली. मी शिकवत असताना नगरकरांच्या विषयी बोलतो, मध्येच कुणीही बोलायचं नाही. झालं ही त्याने सूचना दिली, मी विसरलो किंवा ते मध्येच कुणी बोलायचं नाही हे मला काही समजलीच नाही. ती लँग्वेज मध्येच कुणी बोलायचं नाही म्हणजे मी एवढंच इम्प्रेशन घेतलं की आपापसात कोणी बोलायचं नाही, हे आणि आम्ही विद्यार्थ्यांनी कोणी बोलायचं नाही असं काहीतरी माझं इम्प्रेशन झालं. आणि विषय होता ग्रेट ब्रिटन. तर ग्रेट ब्रिटन सांगताना आता त्या ब्रिटनमधले आपणाला माहिती आहे जे सगळे आयर्लंड, वेल्स, स्कॉटलंड हे ते सगळे आहेत. तर ती घेताना त्याने 3 नावं उच्चारली आणि 4थं नाव आलं नव्हतं. तेवढ्यात मी 7वी पर्यंत जो ग्रेट ब्रिटन शिकलो होतो त्याच्यातलं स्कॉटलंड माझ्या तोंडून निघालं. कोण बोललं मध्ये असं झणकावल्याबरोबर तो राऊत म्हणून विद्यार्थी मागे बसला होता. पाटील बोलला. माझ्याकडे खूप दाखवलं, मी त्याच्या पुढे होतो. पाटील बोलला, पाटील इथे तू बोलला स्कॉटलंड. मला असा ठेचला, चिमटा काढावा पोटात आणि खेचावं त्याचा आणि शांत माझ्या उजव्या कानाला स्कॉटलंडची छाप उमटवली. एवढा जोरात हे लगावला की मुलं म्हणतात बघ तरी त्याने सांगितलं होतं मध्येच कोणी बोलायचं नाही. अरे मला वाटलं विद्यार्थ्यांच्या बरोबर बोलायचं नाही असं नाही. मी काहीतरी अर्थ घेऊन ते स्कॉटलंड बोललो.